गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर आज आहे डे 4 ऑफ आर डेली ब्लॉगिंग, बट डे 1 ऑफ 2026. सो आम्ही सकाळी निघालो लवकर उठून आमच्या मित्राच्या घरातून, आणि निघताना घरी जाता जाता आम्हाला लागलं पुरणपोळी घर. तर आम्ही विचार केला तिथेच आम्ही नाश्ता करून घरी जाऊ, कारण की ऑलरेडी अभिला बाहेर जायचं होतं एके ठिकाणी, आणि इथे आम्ही रेग्युलर येत असतो इकडे नाश्ता करण्यासाठी. पुरणपोळी घरमधले जे साऊथ इंडियन स्नॅक्स आहेत ते आम्हाला जास्त आवडतात. बरं, इथे तुम्ही येऊन बघू शकता अर्जुन त्याचा न्यू इयरचा हॅपी डान्स पहिले करत होता, कारण की तो आत्ता फ्रेश होता. काल त्याने पार्टीमध्ये खूप धिंगाणा घातलेला आणि रडून रडून त्याने पूर्ण स्वतःची हालत करून घेतलेली. बरं, बघू शकता इतक्या सकाळीसुद्धा ही जागा पूर्णपणे भरलेली आहे. त्यानंतर आम्ही आमचे फेवरेट्स रेग्युलर ऑर्डर केले, ज्याच्यामध्ये बेनेडोसा आहे आणि कॉफी आहे. ह्यांच्याकडची कॉफी ही अतिशय सुंदर आहे. जर कोणी कॉफी लवर असेल तर तुम्ही इकडची ह्यांची कॉफी नक्की ट्राय करा. अरे मग हॅपी न्यू इयर. हे बघ तुझं गिफ्ट. हे काल तू रडी रडी केली ना, अगस्त्य आणि तुझ्यासाठी होतं ते गिफ्ट. चला ओपन करा, ओपन करा, कर ओपन. आय होप तुमचा 2026 तुमचा पण खूप छान सुरुवात तुमची झाली असेल 2026ची. आणि आपण ॲज युजल आता रेझोल्युशन घेणं स्टार्ट करणार. फिटनेस हा रेझोल्युशन असावा, पण माझ्या मते हा रेझोल्युशनपेक्षा हे डेली रुटीनचा पार्ट असणं गरजेचं आहे. कधीतरी आपण ठरवण्यापेक्षा डेली काहीतरी एक नवीन अशी गोष्ट करा जी तुम्हाला फिटनेसकडे घेऊन जाईल. आणि रेझोल्युशनच जर तुम्हाला करायचं असेल तर सध्या सगळ्यात इम्पॉर्टंट रेझोल्युशन असं आहे की आपण खुश राहायला शिकलं पाहिजे. तर येत्या वर्षात 2026मध्ये आपण रेझोल्युशन घेऊया की आपण खुश राहणार आहोत. जसं मी लास्ट व्हिडिओमध्ये डिस्कस केलं की आपण खूप मटेरियलिस्टिक गोष्टींमध्ये गुंतून राहतो आणि आपण अचीवमेंट सगळ्या त्याच वस्तूंमध्ये किंवा आपल्या गोष्टींमध्ये शोधत असतो. बट ॲक्च्युअलमध्ये तुम्ही फिट आहात, तुम्ही पुढचं वर्ष तुमच्या सगळ्या नातेवाईकांबद्दल बरोबर किंवा जवळच्या लोकांबरोबर तुम्ही नवीन वर्षात पदार्पण करत आहात, हेच खरं तर खूप मोठी अचीवमेंट आहे. कारण की तुम्ही बघताय बरेच अशी मंडळी आहेत किंवा बरेच असे लोक आहेत ज्यांना ही एक गोष्टही मिळत नाही. आणि ॲक्च्युली तुम्ही असणं हेच जास्त महत्त्वाचं आहे तुमच्याकडे. सो काल आमची 31st पार्टी झाली आणि त्याच्यामध्ये मला सिक्रेट सांटामध्ये हा बॉक्स मिळाला आहे. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. यातले काही आयटम्स मी कालच अनबॉक्स केलेले आणि बघितलेले, पण डिटेलमध्ये मी अजूनही बघितलं नाही आहे, तर तुमच्याबरोबर मी बघते. सो सगळ्यात इम्पॉर्टंट आणि सगळ्यात जास्त मला आवडलं ते हे ग्रीटिंग कार्ड, जे माझ्या भाच्याने म्हणजे माझ्या मैत्रिणीच्या मुलाने आणि तिने असं दोघांनी मिळून माझ्यासाठी बनवलं आहे. आणि तुम्ही बघू शकता मी काल पण ओपन केलेलं, पण हे खूप क्यूट आहे. ठीक आहे, ते बाळ खूप लहान आहे. त्याच्या आईच्या ह्या क्रिएटिव्हिटीसाठी खरंच खूप थँक्यू. कारण की हे बनवण्यामध्ये माझ्या मैत्रिणीचा टाईम गेला आहे. सो तिने काहीतरी आपल्या लाईफमधला एक खूप दिवसातला एक वेळ माझ्यासाठी काढून हे केलं आहे आणि मी खरंच मला हे खूप आवडलं आहे. खरंच ही एफर्ट्स खूप मॅटर करतात आणि मला खरंच हे एफर्ट्स खूप आवडले आहेत. मला ॲक्च्युली जे सेल्फ मेड गिफ्ट्स असतात ते खूप आवडतात. बरं, आता बघू नेक्स्ट आहे हे एम कॅफीनचं बॉडी लोशन आहे. ॲक्च्युली बेस्ट पार्ट इज हेच मी रेग्युलर यूज करते. माझ्याकडे ऑलरेडी हाफ बॉटल संपलेली आहे आणि हेच आहे. हे खूप हेल्पफुल आहे. का? 2 बेनिफिट्स आहेत. एक, ते बॉडी लोशन म्हणून पण काम करणार आणि ते बॉडी परफ्यूम म्हणून पण काम करणार. जर तुम्ही न्यू मॉम आहात तर तुमच्यासाठी हे खूप बेनिफिशियल असू शकतं. कारण की ॲडव्हान्टेज काय आहे याचा की तुमच्या बेबीजला स्ट्रॉंग परफ्यूम अलाउड नाही आहे. सो हे एकदम माइल्ड आहे. तुम्ही पण
तुमच्या बेबीसाठी पण सेफ आहे, तुमच्यासाठी पण सेफ आहे. त्याच्यानंतर हा छोटासा मिरर आहे. ऑब्व्हियसली यूज होतो ह्याचा आणि मुलींना तर भयंकर यूज होतो. त्याच्यानंतर तिने क्यूट असं मला हँड ॲक्सेसरीज दिली आहे. मला खूप आवडतात हँड ॲक्सेसरीज. जर तुम्ही नोटीस केलं असेल, मी काही ना काहीतरी जुगाड करून करत असते. सो हे बघा खूप क्यूट वाटतं. माझ्याकडे असे सिल्वर बेल्टवालं वॉच आहे, त्याच्याबरोबर मी हे करू शकते किंवा कधीही ट्रेडिशनल जर मला लुक करायचं असेल त्याच्याबरोबर हे जाईल. बरं, त्याच्यानंतर तिने मला दिला आहे त्या 2 नेल पॉलिश. क्यूट आणि व्हायब्रंट कलर आहे ते. सो खरं मला हे खूप आवडलं. माझ्याकडे ऑलरेडी नेल पॉलिशचं एक प्रॉपर कलेक्शन आहे. आई झाल्यापासून मी नेल पॉलिश नखच नाही आहेत, कारण की कट करावी लागतात अर्जुनला लागू नये म्हणून. त्याच्यानंतर एक फेसवॉश दिला आहे. जे लोक मला ओळखतात त्यांना माहीत असेल की मी कॉफी ॲडिक्ट आहे. सो येस, हा आहे एम कॅफीनचा नेकेड अँड रॉक कॉफी फेस वॉश. आणि हा मला खूप दिवसापासून ट्राय करायचा होता, पण मला वेळ मिळत नव्हता. बट फायनली माझ्याकडे आलं आहे मॅनिफेस्टेशन. त्याच्यानंतर आहे समर ब्रीज परफ्यूम बॉडी लोशन. हा एक छोटूसा परफ्यूम त्याच्यामध्ये आलेला आहे. याच्यामध्ये ठीक आहे, हा ऑल स्किन टाईपसाठी असल्यामुळे हा पण मी यूज करू शकते. आता बोलायचं झालं तर हल्ली एक नवीन ट्रेंड आहे मॅनिफेस्टेशनचा. ठीक आहे, की तुम्ही मॅनिफेस्ट करा, तुम्ही जगा ते त्या एका थॉट प्रोसेसमध्ये जे तुम्हाला हवं आहे आणि युनिवर्स तुमच्यासाठी ते एनी हाव करून आणणार. ठीक आहे. सो हे हल्ली ट्रेंडिंगमध्ये आहे. पण आपल्या हिंदू धर्मानुसार एक मान्यता आहे, ती मी तुम्हाला सांगू इच्छिते. असं म्हटलं जातं की सरस्वती माता जी आपली आहे, सरस्वती देवी जी आपली आहे, ही पृथ्वीवर रोज फेरी मारत असते. ठीक आहे. आणि प्रत्येक व्यक्तीच्या जिभेवर सरस्वती माता दिवसातून एकदा तरी येते किंवा जिभेवर बसते असं म्हटलं जातं. सो पूर्ण 24 तासात ती एक वेळ कधी आहे आपल्याला माहीत नसतं. करेक्ट. सो असं म्हटलं जातं की 24 तास फक्त आणि फक्त चांगलं बोलत राहा तुमच्याबद्दल, तुमच्या आजूबाजूच्या लोकांबद्दल आणि सगळ्यांबद्दल. मोठी स्वप्न बघा, ती बोला आणि छान छान स्वतःबद्दल बोला. काय माहिती की तुम्ही ते वाक्य बोलताना सरस्वती तुमच्या जिभेवर बसेल आणि ते वाक्य त्या वेळेला तथास्तु म्हणून खरं होईल. सो येस, मॅनिफेस्टेशन असेलही, बट हिंदू धर्मानुसार हे इट ॲक्च्युली वर्क्स. सो दिवसभर फक्त आणि फक्त चांगलं बोलत राहा आणि बघा तुमच्याबरोबर किती छान छान गोष्टी होतील. सो 2026मध्ये हे एक आपण नवीन एक सवय लावून घेऊ शकतो आपल्या स्वतःमध्ये, की आपण फक्त स्वतःबद्दल, आपल्या आजूबाजूच्या माणसांबद्दल आणि सगळ्यांबद्दलच फक्त चांगलं बोलूया. ठीक आहे. आज सुट्टी होती तर दुपारी थोडा आराम करून आम्ही संध्याकाळी बाहेर असंच एक बाईक राईडला एक छोटासा राऊंड मारायला निघालो. घरातल्या थोड्या भाज्या पण आणायच्या होत्या. मला घरी पास्ता बनवायचा होता, पण माझा नवरा मला म्हणाला वर्षाचा पहिला दिवस आहे तर तू आराम कर. सो आम्ही खाण्यासाठी आलेलो मॅजिक बाईट्समध्ये, जे पेंढारकरच्या इथे विजय सेल्सच्या जवळच आहे. बरं, ओव्हरऑल रिव्ह्यू तुम्हाला एक क्विक रिव्ह्यू मी देऊ शकते. वाईड रेंज ऑफ व्हरायटी यांच्याकडे मेन्यूमध्ये अवेलेबल आहे. सेटिंग ही सफिशियंट आहे, जिथे तुम्ही बसू शकता, तुमचा मोठा ग्रुप घेऊनही बसू शकता, कारण की मेनू बऱ्यापैकी अवेलेबल यांच्याकडे आहेत. बघू शकता खूप मोठं मेन्यू कार्ड यांचं आहे. आम्ही ऑर्डर केलेलं तिकडे अफगाण सोया मशरूम चाप, जी ही हाफ प्लेट आहे त्याच्याबरोबरची पुदिन्याची चटणी ही खूप छान लागत होती त्या ओव्हरऑल कॉम्बिनेशनमध्ये. परत त्याच्यानंतर आम्ही ऑर्डर केलेलं चीज पावभाजी, कारण की चीज तर सगळ्यामध्ये लागतंच कंपल्सरी. टेस्ट खूप सुंदर होती पावभाजी. डोंबिवलीमध्ये मी बऱ्याच पावभाजी ट्राय केल्या आहेत आणि दिस कॅन बी वन ऑफ दी टेस्टियस्ट पावभाजी. त्याच्यानंतर आम्ही मसाला पाव ऑर्डर करून हा दिवस